आपल्याकडे येण्याच्या आधी काय काय त्रास होत होता? मला कमरेच्या वेदना, परत तुम्हाला सांगतोय ठणका, हे असं म्हणजे बऱ्याच गोष्टी म्हणजे उठण्यासाठी हे त्रास व्हायचा. हा सायटिकाचा त्रास किती दिवसापासून आहे? कमीत कमी मला हे 2 वर्ष झालं. आज थेरपीचा कितवा दिवस आहे? आज पहिलाच दिवस आहे. किती टक्के रिलीफ वाटतोय? 50%. एका दिवसामध्ये? हो. नाव सांगा तुमचं पूर्ण. योगेश रमेश शिंगाडे. आपल्याकडे येण्याच्या आधी काय त्रास होता ते एकदा मुवमेंट करून दाखवा. ही ठणका व्हायचा, ही ठणका पर्यंत उभा राहायला येत नव्हतं, असं म्हणजे चालायला येत नव्हतं. बरं, आता इथे चालायला उठायला बसायला हे जमते म्हणजे आता बऱ्यापैकी. एकदा खाली थोडी चेअर बाजूला घेऊन खाली बसून दाखवा. बसा. आता बऱ्यापैकी म्हणजे असं येते उभा राहायला बसायलाही. बसा डायरेक्ट आहे त्या चेअरवर बसा. कसं वाटतंय मग आज? असं म्हणजे मोकळं शरीर झाल्यागत वाटते. असं म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आलतो हे वेदनासाठी. 2 वर्ष झालं नुसतं मी जातोय येतोय, मला गोळे देतात. त्या गोळीने तेवढ्या पुरता फरक पडतोय. पण आज सरांनी जी मला एक ट्रीटमेंट आजची दिली, त्या ट्रीटमेंट मध्ये मला 50% फरक पडल्यागत वाटतोय. म्हणजे असं म्हणजे एकदम असं शरीर माझं मोकळं झाल्यागत वाटतंय. असं चालायला काय वाटत नाही की म्हणजे असं उठ बसण्याला काय वाटत नाही. वेदना जाणवून येणार आता सध्याला. थेरपी कसे वाटतात आपल्या तिथल्या तुम्हाला? 1 नंबर, छान. कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की जिथं जाईल तिथं कॉमनच थेरपी आहेत, हे आहेत, आणि आम्ही बऱ्याच ठिकाणून जाऊन येतो, कुठेही सायटिकाला फरक पडत नाही. तुमच्याकडे पडेल का? तर तुम्ही सायटिकाच्या पेशंटसाठी काय सांगाल? मी स्वतः सायटिकाचाच पेशंट आहे की माझ्या जरी अनुभवानं तुम्हाला सांगतो की 100% इथं आल्यावरती फरक पडेल. कारण माझा आज पहिलाच दिवस आहे तरी मला 50% फरक पडलेला आहे. मी इथं व्हिडिओ बघून आलोय, इंस्टाग्रामला तुमची पोस्ट पडलेली, ती व्हिडिओ बघितला. माझ्या वेदना मग इथं मी आलो की मला 1-2 पेशंट बाहेर भेटले होते. ते पेशंट मला बोलले की तुमच्या सायटिकाच्या वेदना असू द्या किंवा कशाच्या जरी वेदना असल्या ना तरी तुम्हाला 100% इथं रिझल्ट भेटू शकतो, असं मला ते सांगत होते. त्या पेशंट पण मणक्याचंच पेशंट होतं, त्यांना इथं रिलीफ मिळाल्यामुळे त्यांनी तुम्हाला तसं सांगितलं असणार आहे. कारण ते पण खूप दमून आलेले ते पेशंट पण. आणि ते पेशंट येताना पंढरपूर गाव आहे त्यांच्यावालं पण. चालेल. आपल्याकडे येण्याच्या आधी काय काय त्रास होता?